नमस्कार मंडळी, कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ब्रेड अंड्यापासून छान अशी रेसिपी बनवलेली आहे। पुढील रेसिपीमध्ये तुम्हाला कळेलच मी कशा पद्धतीने बनवली। रेसिपी पूर्ण बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। ब्रेड घेतली इथे आपण ब्रेड असे छोटे वाटीने कट करून घेऊ। कट करून घेऊ। वाटी झाकण कशाच्या पण साह्याने असे छोटे छोटे कट करून घ्यायचे। अशा वाटीच्या साह्याने असे कट करून घेतले ब्रेडचे। 4 आणि 8 कट करून घेतले। आता या ब्रेडचे आपल्याला छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकू आपण। ब्रेड क्रम तयार करून घेऊ त्याच्यापासून। मिक्सर मध्ये ब्रेडचे तुकडे टाकून ब्रेड क्रम तयार करून घेतला। इथे मी 2 चम्मच एवढं एका वाटीमध्ये पाणी घेतलं। आपल्याला तेल काही वापरायचं नाही याच्यात। आपण पाण्यात मिक्स करू। थोडी आपली लाल मिरची पावडर घेतली, थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, थोडं त्याच्यामध्ये चवीपुरतं एवढं मीठ टाकून घेऊ। त्याच्यानंतर टाकू आपण फ्रेश अशी कोथिंबीर। मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेतलं व्यवस्थित। त्याच्यामध्ये 2 अंडी फोडून घ्या। ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्या। 2 अंडे व्यवस्थित मिक्स करून घेतली। त्याच्यामध्ये पाणी, कोथिंबीर, मिरची पावडर, मीठ आणि 2 अंडे फोडून घेतले। व्यवस्थित असं मिक्स केलं। आता त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ब्रेडचे जे आपण वाटीने कट करून घेतलेले ना, ते असं त्याच्यामध्ये आपण डिप करू। एक एक डिप केल्यानंतर आपण ब्रेड क्रम लावून घेऊ त्याला। तव्यावर घेऊ एक एक। नॉर्मल तेल टाकून घेऊ तव्यावरती। नॉर्मल काहीतरी थोडं एक एक असं तव्यावर घेऊ आपण। पण त्याच पद्धतीने मी आपल्या अंड्याच्या मध्ये मिक्स करून घेतलं। त्याच्यातून डीप करून ब्रेड क्रम लावून घेतलं। तव्यावर ठेवून घेतलं। सर्व अशा पद्धतीने मी बनवून घेतले। गॅस कमीच ठेवलेला आहे। आधी जे टाकलेलं ते आपण पलटी करून घेऊ। भाजले ते कमीच गॅसवरती मी फ्राय करून घेतले। उगाच काहीतरी 2-3 थेंब तेल टाकलेले आहे। छान असा कलर पण आला आहे त्याला बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा। रेसिपीचं नाव मला कमेंटमध्ये सांगा।